एक महत्त्वाची बातमी पुण्यामधून आहे। पुण्याच्या कसबा पेठेतील शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिका आज कारवाई करण्याची शक्यता आहे। सकाळपासूनच पोलिसांनी या परिसरामध्ये बंदोबस्त ठेवलाय। दर्गा परिसरातील अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासंदर्भात महापालिकेने 15 दिवसांपूर्वीच नोटीस बजावली होती। मात्र त्यानंतर सुद्धा अनधिकृत बांधकाम काढण्यात आलं नसल्यामुळे महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे। तर याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठक बोलावली आहे। या बैठकीला मनपा अधिकारी, दर्ग्याशी संबंधित लोक उपस्थित राहणार आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पाहूयात। पुण्यातल्या कसबा पेठेतील शेख सलाउद्दीन दर्ग्याचं अतिक्रमण महापालिका आज काढण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये रात्री तणावाचं वातावरण होतं आणि त्यानंतर पोलिसांनी आज सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात केलेला आहे। या दर्ग्याच्या दिशेने जाणारा रस्ता पोलिसांनी दोन्ही बाजूने बंद केलेला आहे आणि दोन्ही बाजूनी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी पुणे पोलीस दलातील या ठिकाणी उपस्थित आहेत। या दर्ग्याला महापालिकेने 15 दिवसांपूर्वी अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावलेली होती। 8 दिवसांमध्ये हे अतिक्रमण काढून घ्यावं अशी नोटीस महापालिकेने दिलेली होती। मात्र हे अतिक्रमण काढून गेलेलं नाहीये। त्यामुळे महापालिका हे जे अतिक्रमण आहे दर्ग्याच्या बांधकामात करण्यात आलेलं ते आज काढण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महापालिकेकडून हे जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे, अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं आहे, त्यावर आज कारवाई केली जाण्याची शक्यता आहे।